श्री स्वामी समर्थ. काल बाबांना ना दवाखान्यातनं घरी सोडलं होतं. त्याच्यामुळं माझी ना डिकवडा बनवण्याची घाई गडबड चालू झाली होती. मग सगळ्यात अगोदर ना थोडासाच डिकवडा बनवायचा होता, पण काजू बदाम पण मी थोडेसे तुपामध्ये परतून घेतले होते, जेणेकरून नुसते टाकले ना की त्याचा कुमट वास लगेच येतो. आता डिकवड्याची रेसिपी काय मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही, कारण मीच पहिल्यांदा बनवत होते. नाहीतर नेहमी आई माझ्यासोबत असतात, त्याच्यामुळं कसा होतोय हे काय मला अजून माहिती नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं एकदा छान झाला, बाबांना आवडला, तर पुढच्या वेळेस रेसिपी नक्की शेअर करीन. पण मला तर असं वाटत होतं की छान झालाय, पण खारका थोड्याशा जास्त माझ्याकडून भाजल्या गेलेल्या होत्या. पण म्हणलं असं पुढच्या वेळेस नक्कीच व्यवस्थित होईल असं मी प्रयत्न करणार आहे. आता परत काय मी शूट केलं नाही, डायरेक्ट आज सकाळी ना मी मम्मीकडे आलेली होती, तर मग म्हणलं सगळ्यात अगोदर फ्रेश झालेले होते आणि छान असे केस विंचरून घेतले, कारण आज मी केस धुतलेले होते. मग इकडं किचनमध्ये येऊन बघितलं तर दिदूचं ना मस्तपैकी नाश्ता करायची तयारी चालू झालेली होती. नाश्ता तर झाला होता, पण तोपर्यंत तिचं एक पार्सल पण आलेलं होतं आणि हे एकदम भारी असं रॅक तिनं मागवलेलं होतं. खरं तर एक चप्पलचं रॅक होतं, पण दिसत एवढं छान होतं की डायरेक्टली घरातच ठेवलेलं होतं आम्ही. मग मला ना घरी जाताना लसूण पण न्यायचा होता, त्याचीच माझी तयारी चालू झालेली होती. आजी पण होती माझ्या मदतीला. मग लसणाची एकच पेंडी काढली, जास्त काय न्यायला नको म्हणलं, कारण उन्हामुळं लसूण घरात खराब होतोय त्याच्यामुळं. ह्या आंब्याच्या झाडाला पाड लागलेला होता, त्याच्यामुळे एवढे एक आंबे उतरा असं काम मला आणि श्लोकला बाबांना आज दिलं होतं. पण आमच्याकडून काय हे काम व्यवस्थित होत नव्हतं. आंबे सारखे खाली पडत होते आणि पाडाचा एक आंबासुद्धा इथं आम्हाला सापडलेला होता. आंब्याचं झाड छोटंच होतं, त्याच्यामुळं आंबे खालनंच हाताला येत होते. सगळे आंबे काढले, मस्तपैकी जेवण झालं होतं आणि ह्या दोघांचा खेळ चालू झालेला होता. आता हे स्टँड आहे ना कुंड्या ठेवायचं, इथं एकदम भारी दिसायला लागलंय पोर्चमध्ये. माझ्याकडे जागा अपुरी असल्यामुळं मी काही घेऊ शकत नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या.